श्रोते हो, आपण ऐकत आहोत श्री गौतम कोतवाल लिखित झिरो टू हिरो या पुस्तकातून मुकुंद आवटे यांची यशोगाथा. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या जगद्गुरु तुकोबारायांच्या ओळींप्रमाणे अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात आणि त्यासाठी आवश्यक असते सातत्याने नाविन्यपूर्ण शोधण्याची अभ्यासू वृत्ती. एका गिरणी कामगाराचा मुलगा मुंबईसारख्या शहरात जन्मला, राजुरीसारख्या एका खेड्यात वाढला आणि पुण्यासारख्या शहरात एक उत्तम बांधकाम व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहिला. एवढंच नाही तर आपल्याबरोबर भावांना आणि मित्रांनाही आधार देत त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ दिलं. वर सामाजिक बांधिलकी म्हणून जवळच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एक पतसंस्था उभी केली आणि त्या माध्यमातून अनेकांच्या संसाराला हातभार लावण्याचं एक मोठं काम हाती घेतलं. व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नाही, कोणाचंही पाठबळ नाही, मार्गदर्शन सुद्धा नाही. तरीही एखादा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस एवढी मोठी भरारी घेऊ शकतो? विश्वास बसत नाही ना? पण हे वास्तव आहे. मुकुंद आवटे यांच्या रूपाने हे वास्तव प्रत्यक्षात उतरलंय. 12वी पर्यंतचं शिक्षण कसं बसं पूर्ण केलेल्या आवटे यांनी जगण्याच्या धडपडीत अनेक वाटा धुंडाळल्या. त्यातून तावून सुलाखून निघाल्यावर एका टप्प्यावर त्यांनी बांधकाम व्यवसायात उडी मारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना गाठीला पुरेसे पैसे होते अशातलाही भाग नाही. पण जीवाभावाच्या लोकांची साथ, चिकाटी, प्रामाणिकपणा या जोरावर नवं चांगलं असं काहीही निर्माण होऊ शकतं असा विश्वास मात्र नक्कीच सोबतीला होता. विलास भुजबळ या मित्राजवळ मनातला विचार बोलून दाखवला आणि त्याच्या भागीदारीत 1 गुंठा जागा घेऊन बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली. 1 गुंठ्यावर सुरू केलेला हा व्यवसाय मुकुंद आवटे यांनी गेल्या 10-12 वर्षात काही एकरांवर नेऊन ठेवलाय. आजवर त्यांनी 50हून अधिक प्लॉटच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केलेत, तर 400हून अधिक सदनिकांची निर्मिती करून त्यांची विक्री केली आहे. शहरातील इतर बांधकाम व्यावसायिकांची तुलना करता आवटे यांची ही कामगिरी काहींना अगदीच नगण्य वाटू शकते. परंतु ते ज्या परिस्थितीतून पुढे आलेत ती जर समजून घेतली तर त्यांची ही कामगिरी उत्तुंग डोंगरासारखी वाटेल. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातलं राजुरी हे मुकुंद आवटे यांचं गाव. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीचा हा ऐतिहासिक परिसर. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असली तरी या परिसराचा खेडवळ चेहरा आहे तसाच आहे. त्यात फारसा बदल झालेला नाही. शेतकरी, शेतमजुराचं जीवन जगत तिथली माणसं साधेपणानं वावरताना दिसतात. असं असलं तरी बालपणीच मोठी स्वप्न बघण्याची एक ऐतिहासिक परंपरा या परिसराला आपोआप लाभली आहे. अशा या परिसरात मुकुंद आवटे लहानाचे मोठे झाले. आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. अतिशय करारी वडील आणि पराकोटीची सात्विक आई अशा मातापित्यांच्या पोटी जन्म लाभणं हे खरोखरच अतिशय भाग्यवंताचं लक्षण आहे. ते म्हणतात ना, लेकुराचे दिन वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे दिन वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रीती. आजी गौबाई, आजोबा पांडुरंग, आई रेवती, वडील दत्तात्रय आणि 3 चुलते अशा खटल्याच्या घरात ते वाढले. आजी गौबाई हे त्यांचं प्रेरणास्थान. गावापासून जवळच असलेल्या शेतात उसाच्या पाचटापासून बनवलेल्या झोपडीवजा घरात राहणाऱ्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह बेभरवशाच्या पावसावर अवलंबून होता. म्हणजेच पाऊस काळ बरा झाला की या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटायचा. पण पावसाने थोडीशी जरी ओढ दिली तरी कुटुंबातल्या अनेकांना इतरत्र कामं करून संसाराचा गाडा पुढे ढकलावा लागायचा. त्याला मदत व्हावी म्हणून मुकुंदाचे वडील त्याच्या जन्माआधीपासूनच मुंबईतले एक गिरणी कामगार बनले होते. मुकुंदाच्या अगोदर त्यांना एक मूल झालं, पण ते जन्मतःच दगावलं.
कारण गावी कुठलीही वैद्यकीय सुविधा त्यावेळी उपलब्ध नव्हती. मग दुसऱ्या वेळेस त्यांनी पत्नीला आपल्याबरोबर मुंबईला आणलं आणि KEM सारख्या मोठ्या रुग्णालयात तिचं बाळंतपण केलं. तेव्हा मुकुंद जन्माला आला. तो 2 वर्षाचा झाला आणि त्याची रवानगी राजुरीला झाली. आजी आजोबा आणि चुलत्यांच्या सावलीत आणि गाईगुरांच्या संगतीत तो लहानाचा मोठाही झाला. वयाच्या 5व्या वर्षी राजुरीच्या जीवन शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेत त्याचं नाव दाखल केलं. पण 10वीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याची गाईगुरांची संगत आणि छोट्या मोठ्या शेतकामाची साथ काही सुटली नाही. 4थीपर्यंतचं शिक्षण प्राथमिक शाळेत पूर्ण केल्यावर राजुरीच्याच विद्याविकास हायस्कूलमध्ये त्याने 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. शिक्षण घ्यायचं तर शाळेत जायचं, या पलीकडे कसलंही मार्गदर्शन न मिळाल्याने वर्गात मास्तर शिकवताना जे काही डोक्यात बसेल त्यावरच परीक्षा देत एकेका वर्गाने पुढे सरकत मुकुंद 10वी झाला. कारण शाळा सुटली की तो शेतात, घरात आजी आजोबांना मदत करायचा. त्यामुळे काहीतरी शिक्षण घ्यायचं म्हणून त्याची 10वीपर्यंतची शाळा सुरू होती. अर्थात तरीही मुकुंदा कधीच नापास होऊन त्याच वर्गात बसला नाही. पोराला शिक्षणात डोकं आहे म्हणून मग चुलत्यांनी मुकुंदाला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. 2 नंबरचे चुलते एकनाथ आवटे हे पुण्यात हडपसर येथे कामानिमित्त राहायचे. 1983 मध्ये त्यांनी मुकुंदाला पुढील शिक्षणासाठी पुण्यात बोलावून घेतलं. मुकुंद आवटे सांगतात, एकनाथ काकांनी मला पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे ठेवून घेतलं. हा खरं तर त्यांचा मोठेपणाच होता, कारण त्यांचीही परिस्थिती तशी बेताचीच होती. अर्थात एकत्र कुटुंब असल्याने सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला असावा, पण त्यांच्यावर माझा फार बोजा पडणार नाही याची काळजी मी सुद्धा सातत्याने घेत होतो. तेवढं त्या वयात मला कळतच होतं. हडपसरच्या अण्णासाहेब मगर कॉलेजात 11वीच्या वर्गात मी प्रवेश घेतला. मग शिक्षण करत करत काही काम करता येईल का याचा विचार केला आणि काही दिवसातच मी कॉलेज करून रिक्षा चालवण्याचं काम करू लागलो. गावी शेतात चुलत्यांना मदत करत करत मुकुंद आवटेंनी 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता पुण्यात आल्यावर देखील कॉलेजचं वारं लागू न देता रिक्षा चालवत त्यांनी आपलं 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यापुढेही खरं तर शिक्षण घेण्याची फार इच्छा होती, पण 12वीची परीक्षा दिली आणि ज्ञानेश्वर हुलवळे यांच्या मदतीमुळे मला भोसरीच्या सेंच्युरी एन्का या कंपनीत नोकरी मिळाली. सुरुवातीला अप्रेंटिस म्हणून मी काम करू लागलो. तेव्हा पगार मिळत होता केवळ 250 रुपये. 6 महिने या पगारावर मी नोकरी केली. त्यानंतर 1100 रुपये पगार झाला. परंतु शिफ्टमध्ये चालणाऱ्या या कामामुळे माझं शिक्षण अर्धवट राहिलं ते राहिलंच. अर्थात कामाच्या गरजेमुळे त्यावेळी शिक्षण अर्धवट राहिल्याचं दुःख कधी वाटलं नाही, पण त्याचं महत्त्व आज कळतंय आणि खरं तर दुःखही होतंय. ही खंत मुकुंद आवटे व्यक्त करतात. अर्थात मुकुंदरावांनी आपलं हे दुःख आपल्या भावाच्या वाट्याला येऊ नये याची मात्र दक्षता घेतली. 1989 मध्ये सेंच्युरी एन्कामध्ये परमनंट झाले. त्याच वेळी त्यांचा धाकटा भाऊ कैलास तो 12वी पास झाला होता. मग त्याच्या पुढच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी मुकुंद आवटे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कैलासला सिव्हिल इंजिनियर व्हायचं होतं. मुकुंदरावांनी त्यासाठी त्याला DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घेऊन दिला आणि पुढच्या पूर्ण शिक्षणाचा खर्चही केला. दरम्यान त्यांनी भोसरीमध्ये एक खोली भाड्यानं घेतली होती. त्याचं भाडं, कैलासच्या शिक्षणाचा खर्च हे सगळं भागवून गावी जमेल तशी मदतही ते करू लागले. पुढे धाकट्या बहिणीचं, शैलाचं लग्न निघालं. थोरला भाऊ या नात्यानं तीही जबाबदारी त्यांनीच अंगावर घेतली आणि 1991 साली तिचं थाटामाटात लग्न करून दिलं. एकत्र कुटुंब होतं तोवर या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना मुकुंदरावांना फारसं कठीण गेलं नाही. घरातून फारशी कुठली मदत मिळत नसली तरी एकत्र कुटुंबाचा आधार वाटायचा. परंतु बहिणीचं लग्न पार पडलं आणि चुलते वेगळे झाले. एका कुटुंबाची 4 कुटुंब झाली. शेतीचेही तुकडे पडले. त्यात मुकुंदरावांच्या वडिलांच्या वाट्याला 2.5 एकर माळरान शेती आली. त्यात कोणतं आणि किती पीक घ्यावं? परिणामी गावची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.
दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या अंगावर आल्यावर काही काळ त्यांनी अक्षरशः तारेवरची कसरत केली. पुढे हवेली तालुक्यातील डोंगरगावचे सुदामाराव गायकवाड यांची मुलगी किरण यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि पुन्हा एकदा आयुष्यात सुखाचे 2 क्षण आले. सोन्याचा दागिना घालून सुखाचा संसार करण्यापेक्षा सुखाचा दागिना घालून संसार सोन्यासारखा करावा असा अत्यंत सकारात्मक विचार यांच्या संसाराकडे पाहून लक्षात येतो. कल्याणी शार्पमध्ये नोकरी करणाऱ्या किरण यांच्याशी मुकुंदरावांनी 19 मे 1994 रोजी लग्न केलं. परिस्थितीशी झगडत एका नामांकित कंपनीत कायमस्वरूपी नोकरी असलेल्या मुकुंदरावांना लग्नाच्या बाजारात स्वतःची चांगली किंमत मिळू शकली असती. परंतु कुचक्या विचारांना आपल्या मेंदूमध्ये कधीही थारा न दिलेल्या मुकुंदरावांच्या मनाला असा विचार शिवला देखील नाही. त्यामुळे पैसे तर सोडाच, पण कपडे, दागिने किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या स्वरूपात त्यांनी कवडीचाही हुंडा स्वतःच्या लग्नात घेतलाच नाही. बहिणीच्या लग्नात कसलीही कमतरता जाणवणार नाही याची काळजी घेणाऱ्या मुकुंद आवटे यांनी स्वतःच्या लग्नात होणाऱ्या बायकोच्या कपड्यासह स्वतःचे कपडे देखील आपल्या पैशाने खरेदी करत अत्यंत साधेपणानं लग्न केलं. प्रत्येकामध्येच असे काहीतरी अंगभूत गुण असतात, ते त्या त्या प्रसंगी बाहेर पडतात. असं असलं तरी प्रत्येक जण आपापल्या चांगल्या गुणाचं असं प्रकटीकरण करतोच असं मात्र नाही. बऱ्याच जणांमध्ये नायकापेक्षा खलनायक अधिक प्रबळ असतो. त्यामुळे अशा लोकांमध्ये कितीही चांगला प्रसंग असला तरी त्यावेळी वाईट गुणाचंच प्रदर्शन ते करतात. मुकुंद आवटे यांच्या बाबतीत असं कधीच घडलं नाही. त्यांच्यातल्या खलनायकावर नेहमीच त्यांच्यातल्या नायकाने मात केलेली दिसते. प्रसंग कितीही वाईट असो, पण तरीही त्यांचा तोल कधी ढळला नाही. पण परिस्थितीही सतत अशाच माणसाला नागवं करते, त्याची परीक्षा घेत राहते. मुकुंद आवटे यांनी आयुष्यात एकदाच होणाऱ्या लग्नातूनही समाजासमोर एक नवा आदर्श मांडण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थितीने तरीही त्यांच्यासमोर नवं संकट उभं केलंच. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या कंपनीला टाळं लागलं. चांगल्या कंपनीत कायमस्वरूपीची नोकरी हा एका दृष्टीने स्वतःचा टेंभा मिरवण्याचा मुद्दा असू शकतो. पण मुकुंदरावांनी असा टेंभा कधीच मिरवला नाही आणि त्याचा सोसही त्यांनी कधीच बाळगला नाही. पण तोही लोकांचा एक भ्रमच असतो याची जाणीव करून देणारा हा प्रसंग होता. अर्थात मुकुंदरावांनी अत्यंत धैर्याने आणि संयमाने त्याला तोंड दिलं, कारण त्यांच्या पत्नी सौ किरण यांनी या पडत्या काळातही त्यांना अगदी चांगली साथ दिली आणि त्यांनी दिलेली ही साथच मुकुंद आवटे यांना मोठं बळ देऊन गेली. बायको नोकरी करते असं म्हटल्यावर अशा वेळी एखाद्याने काही काळ आराम केला असता. कंपनीला टाळं लागलं म्हणजे आज ना उद्या ते उघडलं जाईलच ह्या आशेवर गप्प राहून एखाद्याने बायकोच्या जीवावर अगदी मजा केली असती. परंतु मुकुंद आवटे यांनी असा विचारही केला नाही. आराम करून हरामीचं जिणं त्यांना मंजूरच नव्हतं. त्यांनी कसलीही लाज न बाळगता चक्क भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि खांद्यावर घेतलेल्या साऱ्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या. कंपनीची टाळेबंदी 3 महिने होती. या 3 महिन्यात त्यांनी या नव्या व्यवसायाचा एक वेगळाच अनुभव घेत आपलं जीवन अधिक समृद्ध बनवण्याचा प्रयत्न केला. कारण माणसाचं जीवन पैशाने नाही तर अनुभवानेच समृद्ध होतं यावर त्यांचा विश्वास आहे. टाळेबंदी उठली आणि पुन्हा एकदा कंपनीची नोकरी जोमात सुरू झाली. आव्हाने असतील 100, पण आयुष्यही 100 नमरी सोनं आहे हे मुकुंदरावांच्या कर्तृत्वाकडे पाहून आपल्या लक्षात येतं. कंपनीची टाळेबंदी उठल्याने बेकारीची टांगती तलवार दूर झाली होती. आवटे या प्रसंगातून एक धडा शिकले. नोकरी कायमस्वरूपी असली तरी ती केव्हाही जाऊ शकते, कारण कंपनी चालू ठेवणं आपल्या हाती नसतं हे त्यांना या प्रसंगातून जाणवलं. माणसाला वेळच्या वेळी प्रसंगाचं, प्रश्नांचं गांभीर्य लक्षात येणं फार गरजेचं असतं, कारण त्यातूनच तो भविष्यात काहीतरी नवं निर्माण करू शकतो. मुकुंद आवटे यांच्यावर मौज मस्ती करत शिक्षण घेण्याच्या वयात येऊन पडलेल्या जबाबदाऱ्यांनी जीवनाकडे बघण्याची एक प्रगल्भता दिली. प्रसंगाचं गांभीर्य ओळखण्याची कुवत त्यांच्यात निर्माण झाली. म्हणूनच कंपनीची ही टाळेबंदी त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरली.
एक चांगला परमनंट जॉब हातात असतानाही त्यांनी नव्या पर्यायांचा विचार सुरू केला. तो करतानाच त्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या मालकीचं 2 खोल्यांचं घर विकत घेतलं. ते वर्ष होतं 1995. याच वर्षी 5 मे रोजी त्यांच्या मुलाचा म्हणजेच ऋषिकेशचाही जन्म झाला आणि एका नव्या जबाबदारीची भर पडली. अर्थात जबाबदारी वाढली म्हणून खचून जाणाऱ्यांपैकी मुकुंद आवटे नाहीत. किंबहुना येणाऱ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारत नव्या जबाबदाऱ्यांच्या स्वागतासाठी ते आपला खांदा सदैव तयार ठेवतात. मुलगा झाला या आनंदात त्यांनी समाजाचा एक घटक म्हणून आणखी एक पाऊल पुढे टाकलं. म्हणजे काही सहकाऱ्यांच्या मदतीने शिवनेर सहकारी पतसंस्था स्थापन करून सामाजिक कार्यात पाऊल टाकलं. सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि सतत संकट झेलत जगण्याची धडपड करणाऱ्या साध्या माणसाला असं कोणतंही पाऊल उचलणं ही फारशी सोपी गोष्ट नसते. त्यासाठी विजन असावं लागतं, दूरदृष्टी असावी लागते. मुकुंद आवटे यांच्याकडे हे सारंय. अनुभवातून त्यांनी ते मिळवलंय. म्हणूनच त्यांनी अत्यंत दूरगामी विचार करून आणि पतसंस्थांसाठी अत्यंत बदनामीचा काळ असताना एक नवी पतसंस्था जन्माला घातली. कारण त्यांना लोकांसाठी काहीतरी काम करायचं होतं. नातीगोती जपण्याबरोबरच मित्र जोडणं हा त्यांचा छंद. परंतु केवळ भाराभर माणसं गोळा करण्यापुरता हा छंद मर्यादित नाही. त्यातून काहीतरी चांगलं सामाजिक काम उभं राहावं, गरजू लोकांना काहीतरी मदत करता यावी या हेतूने ते मित्र म्हणून अनेकांना जवळ करतात. आपण समाजात वावरतो म्हणजे समाजाकडून अनेक गोष्टी घेत असतो. त्यामुळे समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो. परंतु समाजासाठी काही करताना व्यक्तिगत पातळीवर त्याला मर्यादा येतात. पण तेच काम जर सामूहिकपणे केलं तर त्याचा अनेकांना फायदा मिळू शकतो. म्हणून अनेकांना बरोबर घेत पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशाच प्रयत्नातून त्यांनी एक पतसंस्था उभी केली. आज 15 वर्षांनंतर ही पतसंस्था एका अशा टप्प्यावर येऊन उभी आहे जिथे तिचा आदर्श बँकांनी घ्यावा. 25 कोटींच्या ठेवी, 20 कोटींचं कर्ज वाटप करणारी ही पतसंस्था 100% वसुली आणि त्यातून निर्माण झालेल्या विश्वासावर एक एक पाऊल पुढे टाकत अनेकांच्या संसाराला हातभार लावते. 10 जणांना कायमस्वरूपी रोजगार देणारी ही एकमेव अशी पतसंस्था आहे जिने आंतरराष्ट्रीय मानांकन ISO हे प्रमाणपत्र मिळवलंय. या पतसंस्थेचं स्वतःच्या मालकीचं अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज असं कार्यालय देखील आहे. सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण हा पुरस्कार 2018 साली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पतसंस्थेला मिळाला. सर्वसामान्य कष्टकरी लोकांसाठी मदतीचा समर्थ पर्याय निर्माण करत असताना मुकुंद आवटे स्वतःसाठीही वेगळा पर्याय शोधतात आणि त्यातही नवा आदर्श निर्माण करतात. दत्तात्रेय पोटे हे मुकुंदरावांचे मामा. त्यांचा कल्याण येथे बांधकाम व्यवसाय होता. मामाच्या गावाला न जाणारा तो भातचा कसला. मामाचं गाव कसंही असलं तरी ते आपल्याला आवडतंच. कारण मामा भाचा हे नातच तसंय, अगदी वेगळं, दोघांनाही एकमेकांची ओढ निर्माण करणारं. मुकुंदराव अनेकदा मामांच्या गावी गेले. पण जसे ते संसारात पडले तशी मामांविषयीची त्यांची ओढ अधिकच वाढली. कारण मामा करत असलेला बांधकाम व्यवसाय त्यांना आकर्षित करत होता. आपणही मामांसारखं काहीतरी करावं असं सतत त्यांच्या मनात घोळू लागलं. त्यातच पुण्यातली एक जागा त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती त्यांच्या मामांना दाखवली. मामांनाही ती जागा पसंत पडली. पण कल्याणमधला व्याप सोडून इकडं लक्ष देणं त्यांना काही जमणार नव्हतं. मग मुकुंदरावांनी ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि नोकरी सांभाळत मामांना त्यांच्या या नव्या प्रकल्पात ते मदत करू लागले. मामांना या प्रकल्पातून चांगला फायदा मिळाला आणि मुकुंदरावांना त्यापेक्षाही मोलाची अशी अनुभवाची शिदोरी मिळाली. कारण याच शिदोरीने त्यांच्यातल्या बांधकाम व्यावसायिकाला जागं केलं होतं आणि अल्पावधीतच दर्जेदार घरांची निर्मिती करणारी फर्म म्हणून माऊली कृपा डेव्हलपर्स ही नवी संस्था नावारूपाला आली. आज केवळ पुणे आणि परिसरातच नव्हे तर मुंबई, नाशिक अशा शहरांमध्ये सुद्धा अनेक लोक केवळ माऊली कृपा अँड डेव्हलपर्स हे नाव बघून लाखो रुपयांची गुंतवणूक घरांमध्ये करतात.
हा विश्वास मुकुंद आवटे यांनी दर्जा आणि सेवेतला प्रामाणिकपणा याद्वारे लोकांकडून मिळवलाय. ही सोपी गोष्ट नाहीये, पण आवटे यांनी अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेत ती गोष्ट अगदी सहज साध्य केली. सुरुवात एका गुंठ्यापासून केली. विलास भुजबळ या मित्राला त्यात भागीदार केलं आणि 1,10,000 हा प्लॉट खरेदी केला. त्यावर इमारत उभारली. ती उभारताना घरं विकली जातील याची काहीच शाश्वती नव्हती. त्यामुळे विक्री झाली नाही तर घरं भाड्याने देऊ असं ठरवून बांधकामाला सुरुवात केली गेली. दर्जा आणि व्यवहारात सचोटी या 2 गोष्टी तडजोड न करता केलेल्या या प्रयत्नाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही गोष्ट 2000 सालची आहे. त्यानंतर 2003 मध्ये आवटे यांनी 5 गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि माऊली कृपा डेव्हलपर्स नावाने नवा प्रकल्प हाती घेतला. आज याच बॅनरखाली माऊली कृपा, विद्याविहार, साई विश्वा, मुक्ताई, मेघमल्हार, मेगा सेंटर, कल्पतरू, कर्मयोग, मुक्तांगण, मर्मबंध अशा काही इमारती अगदी दिमाखात उभ्या आहेत. हे सारं उभं करत असताना मुकुंद आवटे यांनी आपला भाऊ कैलास याला या व्यवसायात स्वतंत्रपणे उभं केलं. तो सिव्हिल इंजिनियर झाला आणि काही बंगल्यांची स्वतंत्र कामेही तो करू लागला. त्याला नोकरी करण्यात रस नव्हता. स्वतःचा व्यवसाय उभारण्याकडे त्याचाही कल होता. काही काम स्वतंत्रपणे केल्यावर मुकुंदरावांनी कैलासला एक जागा घेण्यास मदत केली. पुढे सतीश गोलांडे या त्यांच्या मित्राला बरोबर घेऊन त्याने त्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आज तोही याच क्षेत्रात स्वतःचं असं स्थान निर्माण करून उभा आहे. कैलास पाठोपाठ चुलत भाऊ राहुल एकनाथ आवटे याला सुद्धा मुकुंदरावांनी बांधकाम क्षेत्रात आणलं आणि त्यालाही आपल्या स्वतःच्या पायांवर उभं केलं. मुकुंद आवटे सांगतात, बांधकाम व्यवसायात माऊली कृपा डेव्हलपर्स हे नाव झळकवताना माझ्यातला ज्युनियर लीडर माझ्या फार उपयोगी पडला. मी अत्यंत संतापी स्वभावाचा मनुष्य आहे, परंतु युनियनच्या कामाने मला संयमाचं महत्त्व पटवून दिलं. इतकंच नाही तर संयमी बनवून समन्वयातून सहकार्य आणि सहकार्यातून विकास हे सूत्र दिलं. तेच सूत्र वापरून मी नोकरी करत हा व्यवसाय वाढवला. पुढे व्यवसायाचा व्याप वाढला आणि 2004 मध्ये कंपनीतून मी VRS घेतली. मग पूर्ण वेळ व्यवसायासाठी देऊ लागलो. याच व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी आजवर थायलंड, मलेशिया, मकाऊ, सिंगापूर, हाँगकाँग, श्रीलंका या देशांचे दौरेही केलेत. मुकुंद आवटे कंपनीच्या युनियनमध्ये 1998 ते 2004 पर्यंत अत्यंत सक्रिय होते. प्रश्नांची जाण, एखादा विषय मांडण्याची, पटवून देण्याची हातोटी विचारात घेऊन कामगारांनी त्यांना 1998 मध्ये पहिल्यांदा युनियनचे खजिनदार म्हणून बिनविरोध निवडून दिलं. खजिनदार म्हणून काम करताना कामगारांच्या पैशाचा योग्य विनियोग आणि चोख हिशोब ठेवला जाईल याची पुरेपूर खबरदारी घेतली. त्याचबरोबर कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात कायम समन्वय राहील अशी भूमिका घेत परस्पर सहकार्याची भावना दोघांमध्येही वाढवण्यात त्यांनी यश मिळवलं. त्याचा परिणाम झाला असा की व्यवस्थापनाने युनियनच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य केल्या आणि कामगारांनीही व्यवस्थापनाला सहकार्य देत कंपनीच्या नफ्यात वाढ होईल असं काम करून दाखवलं. त्याने खुश झालेले कंपनीचे मालक BK बिर्ला यांनी युनियनवर विश्वास टाकून कंपनीत 150 कोटी रुपये नव्याने गुंतवले. हा सारा चमत्कार समन्वयाच्या भूमिकेतूनच घडून आला होता. मुकुंद आवटे यांनी तो आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत घडवून आणला. हा अनुभव आनंद देणारा तर होताच, पण त्याचबरोबर नव्यानं काही शिकण्याचाही होता. शिवनेर पतसंस्था नावारूपाला आणताना हा अनुभव जसा उपयोगी पडला तसाच तो बांधकाम व्यवसायातही त्यांनी उपयोगात आणला. केवळ पैशाच्या मागे न लागता आपल्या भोवतालच्या सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची त्यांनी भूमिका ठेवली आणि तरच माणसाचं जीवन अधिक समृद्ध होतं यावर आवटे यांचा विश्वास होता. आवटे यांनी आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक कामातून हे दाखवूनही दिलंय. किंबहुना हाच दृष्टिकोन ठेवत मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरावं असा संदेशही ते देतात. आजवर त्यांनी अशा अनेकांना मदत केली आहे आणि पुढेही ती करण्याची त्यांची इच्छा आहे आणि तयारी सुद्धा आहे. 2018-19 साली लायन्स क्लब भोजापूर गोल्डचं अध्यक्षपद मुकुंद आवटे यांनी भूषवलं.
आणि आता ते या क्लबचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे ते कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक साहित्य संमेलनं, कवी संमेलनं, शेतकरी संमेलनं असे अनेक उपक्रम राबवले जातात. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, थरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. याप्रमाणे मुकुंदराव आपल्या गावाला विसरलेले नाहीयेत. खरं तर ते किंवा त्यांची पुढील पिढी बहुतेक सर्वजण शहरातच राहिले. तरीही त्यांनी आपल्या गावी अतिशय सुंदर असा पर्यावरणपूरक मल्हार नावाचा बंगला बांधलाय आणि दुसऱ्या मार्तंड नावाच्या बंगल्याचं काम पुणे भोसरी येथे सुरू आहे. 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीतून सुरू झालेला प्रवास आता 4000 स्क्वेअर फूटच्या भव्य बंगल्यांपर्यंत पोहोचलाय. आणि खरं म्हणजे आपल्या आई वडिलांना आयुष्याच्या उत्तरार्धात अतिशय प्रसन्न वातावरणात राहता यावं ही त्यामागील खरी कल्पना आहे. मातृपितृ देवो भव हा त्यामागचा संस्कार आहे. बांधकाम व्यावसायिक म्हणून अगदी करोना काळातही मुकुंदराव कार्यरत राहिले आणि मनोरमा नावाचा 11 मजल्यांचा 76 फ्लॅटचा भव्य प्रकल्प पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. त्या अगोदर 80 फ्लॅटचा साई गॅलेक्सी हा सुद्धा गृहप्रकल्प त्यांनी पूर्ण केला. ग्राहकांना समाधान मिळेल व त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे ते हा व्यवसाय करतात. 24 जानेवारी 1999 साली जन्मलेले मुकुंद आवटे यांचे चिरंजीव विश्वजित मुकुंद आवटे त्यांनी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण नुकतंच पूर्ण केलंय आणि आता पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला जात आहेत. सध्या घरच्या व्यवसायात तेही वडिलांना मदत करतायत. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या अभंगोक्तीप्रमाणे प्रामाणिकपणे धन कमवायचं आणि शक्य तिथे आपल्या पद्धतीने त्याचा योग्य विनियोग करायचा. आपल्या कमाईतील काही भाग हा समाजकार्यासाठी खर्च करायचा आणि सहजपणे इतरांच्या आनंदाचं कारण बनायचं. खरं तर जीवनाकडून फार काही अपेक्षा नसतानाही नियतीने आपल्याला खूप काही दिलंय. त्याबद्दल मुकुंददादा सदैव समाधानी आणि कृतार्थ आहेत. अति सोज्वळ अर्धांगिनी, कर्तव्यदक्ष मुलं, सात्विक सूनबाई, स्वतःचा नोकरी व्यवसाय करून वडिलांच्या सुरू असलेल्या कार्यात मदत करणारी 2 मुलं, वयाच्या अर्धशतकाहून अधिक प्राप्त असलेला मातापित्यांचा सहवास आणि याहूनही बरंच काही. एकच गोष्ट मनात होती आणि ती म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आपण काहीतरी करावं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते या उक्तीप्रमाणे ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट नाही. आणि म्हणूनच नारायण सोसायटी संचलित आणि ज्ञान प्रबोधिनीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्री प्रायमरी स्कूल जय गणेश साम्राज्य परिसरात सुरू केली आहे. या संस्थेचा क्रियाशील सदस्य म्हणून काम करत असताना भविष्यात एक परिपूर्ण शाळा निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे असं मुकुंदराव म्हणतात. आई वडील आणि भगवंत कृपेनं अत्यंत यशस्वी आणि समाधानी आयुष्य लाभल्याबद्दल मुकुंदराव सदैव कृतज्ञ आहेत.